बरं झालं मामाजी घेऊन गेले जवळ पण किती हे करणार आहे आता. आता त्याचं मन दिसून राहिलं आपल्याला का ते पश्चाताप करून राहिले म्हणून. पण त्याच्यानं होणार आहे काय. जर माझी पोरगी गेली तर तिले तर सगळे सोबतच राहा लागन. सासू सासरे ननद सगळे सोबतच राहा लागन. मग अशानं होणार नाही ना. आणि तिची ननद काही बरोबर आहे नाही. मग आता आता ठामपणेच काही ना काही म्हणा लागन ना त्याला. त्याच्याशिवाय होणारच नाही ते. जावाई हे बाहेर चप्पल कोणाची आहे? माणसाची चप्पल आहे. कोण आलं आपल्या घरी? अरे तुझे भाऊजी आले ना. त्या ताईले न्यायला आले तुझे भाऊजी. आता आता कायले आले म्हणून आले? पहिले मारमूर करून हाकललं माझ्या बहिणीले आणि आता कायले आले? आता जास्तीचा येल पडायला कायले आले म्हणा इथं? पाडून दे त्याइले, पाठवून दे. काही नाही पाठवा लागत म्हटलं राधिका ताईले. पाडून देईन मी तिले, पोसून देईन इथं. काही पाठवू नको तिले. तसं नाही आहे का नाही. तू राग थुकून दे. लहान लहान गोष्टी घेऊन नाही बसा लागत. आता तुझ्या बहिणीचंही मन आहे म्हटलं झाले. पण फक्त तिच्या नंदेच्यानं होऊन राहिलं. आणि तू काही आता गरम नको करू. आता सध्या वातावरण थंड झालं. आतापर्यंत गरमच होतं. तू इथंही लय वेळची लढून राहिली. आता तिला समजायचा प्रयत्न कर. आणि तू असा गरम नको हो. पण आई पाठवतोस कायले तू? तसं नाही आहे रे. पोरीचं खरं घर तिचं सासरच राहते. कितीक दिवस राहणार आहे ती माहेरी. अनेक वेळा तुझं लग्न झालं आणि तुझी बायको कशी भेटते आणि कशी नाही ते काय जीवनभर इथंच राहीन काय सांग तू. हे पाय आई, लग्न झाले मी बायको आले लय टाईम आहे आता. काही तू त्याचा विचार नको करू. पण माझ्या बहिणीला म्हटलं मी त्या नरकात कधीच नाही पाठवू शकत, कधीच नाही. आणि त्याला म्हणा पाठवायचं असेल म्हणा तर एक तर तुम्ही इथं राहिले या म्हणा, नाही तर माझ्या बहिणीला वेगळं राहून राहा म्हणा. आणि त्या तिच्या नंदीच्या जवळ तर त्याला पाठवूच नको. काही मिनिट नको पाठवू. अरे गण्या तोच विचार केला म्हटलं. त्याच्यासमोर आपण अटच ठेवू ना का राधिकाला घेऊन वेगळं राहा म्हणून. आता माहीत पडते ना काय म्हणते तर ते. जर ते हिनं हे अट मान्य केली तरच आपण राधिकाला पाठवू. नाही तर राहू देऊ आपल्या इथं. आई मी मन तसं करून राहिलं का बापूले काय काय बोलू आणि काय काय नाही. कसं करू आता मी? मला लय डोकं गरम झालं म्हटलं. अरे गण्या डोकं शांत ठेव. तुझ्या बहिणीच्या जीवनाचा प्रश्न आहे म्हटलं. एवढं डोकं गरम करून चालत नाही. थोडा थंडा राह आणि विचार कर. आणि तिचंही मन आहे ना बाबू झाले. हां तुझ्या बहिणीचंही मन आहे ना. मग तिच्या मनाच्या पडायला जातं काय तू सांग. आई कोणत्या याची बनली आहे व ते राधिका ताई? तिला एवढं मारलं आणि ते म्हटलं घरी होती तर मटणाले हातही नाही लावे म्हटलं. तिच्यावरून मटण करून घेते, मटण खाऊ घालते ते ताईले. एवढे कामं करते घरचे. तिले मोलकरीन भरून ठेवून दिलं. सगळे अत्याचार केले म्हटलं तिच्या सासरच्या लोकांना. तरी तिचं मन कसं आहे झाले. मला तर काही समजत नाही. मी तर राहिलो असतो ना तर गेलोच नसतो म्हटलं. तशीच राहते रे पोरीबारीची जिंदगी तशीच राहते. आता तुला काही समजत नाही. जेव्हा तुला पोरगी होईल ना तेव्हा तुला कळन. तेव्हापर्यंत काही तुझ्या ध्यानात येत नाही. आई मी काय म्हणतो, तू पाहून बोलतो त्याच्यासोबत. नाही तर तू पाठवून देशील. वेगळं राहण म्हणा तर घेऊन जा म्हणा, नाही राहण तर राहू द्या म्हणा. माझ्या बहिणीला मी पोसून घेईन. तुला सांगून देतो मी. नाही तर पाठवू नको. नाही तर मग लय वाईट होऊन जाईन बरं. तर माय बहीण मारते मुरते आणि न्यायला येते. येले लाजा कशाने वाटत काय माहीत. लाजा वाटाले. एवढं मारलं तेव्हा त्याला आठवण नाही आली. आणि आता बरोबर आठवण आली. आता आता तो गण्या बोलून राहिला तर त्याचंही बरोबर आहे ना. त्याचंही मन दुखते ना त्याच्या बहिणीसाठी. मन दुखाले. पण आता आपण कोणाला सांगू. तो तर आपल्याजवळ सांगून देऊन राहिला. पण आपण कोणाला सांगू. आता पण मी हे जे अट ठेवली ना ते अट ठेवतोच त्याच्यासमोर. आणि त्याला म्हणून तुम्हाला मान्य असेल तर न्या म्हणून तिले. आणि नाही मान्य असेल तर राहू द्या म्हणून आमच्या पोरीले. काही आम्हाला जड नाही म्हणून आमची पोरगी. आईनं जो सल्ला दिला तो एकदम बरोबर आहे. त्याच्याशिवाय काही पर्यायच नाही आहे ना. आणि जर मी गेली तिथं आणि माझ्या नंदीनं असाच व्यवहार केला तर मग काय करणार आहे. आता जशी आई म्हणते मी तशीच करतो. नाही तर स्वतःच्या मनानं अजून जास्त करून घे तर त्याचा काही फायदा नाही होणार. आणि स्वतःच्या पायावरच गोटा आपटा लागेल मग. गण्या आला काय तू? कामावरून आला काय? थांब बसतो. मी तुला पाणी देतो. चहा पितं काय? अहो ताई चहा पाणी ते जाऊ दे. हे काय धिंगाणा होय घरी हे सांग पहिले मला. कायचं धिंगाणा? अहो ताई हे बापू आले ना म्हणते. बाहेर गेले ते सध्या. पण तू जातं म्हणते आई म्हणून राहिली मुले. हे पाय गण्या राहून किती दिवस राहणार आहे रे. आता शेवटी म्हटलं माहेरच होय ना. आणि आता आपल्या घरी कोणीच नाही. आपल्या घरची परिस्थिती एवढी नाजूक. आता तुझ्यावरच पूर्ण घर येऊन जाते. आई जाते तर तुला कसं सहारा होते. आणि अजून उगाच एक माणूस वाढून जाईल म्हटलं घरात. आणि तसे तू काही बापू एवढे वाईट नाही आहे रे. पण ते कसं ते त्याच्या बहिणीचे आहे ना. आणि ते माझ्या सासूचे आहे ना. तसे करते ते कधी कधी. पण एवढे काही वाईट नाही ते. ताई तू म्हणतो का वाईट नाही तर नका तो तोंडात खाते काय ते. एवढं मारलं तर त्याला समजलं नाही काय. कोण अन्न नाही खात काय ते? अन्न खाले. एवढं मारा लागते काय? मी पाहिलं ना माझ्या डोळ्यानं. रात्रभर लढे ना तू. एवढं लागलं होतं ना तुले. तरी तू त्याची कड घेतो. अरे गण्या तसं वातावरणच तसं होऊन जाय घरातलं. आता तुला काय सांगू रे मी. काय सांगू तुला सांग. आता तुला काही समजू नाही शकत मी. माझ्या मनात काय चालून राहिलं तर. पण आता आई म्हणते. आईनं जो सल्ला दिला तो मला पटला. आता आई म्हणते त्याला तसंच म्हणते. आता ते जर मान्य झाले
तर मग मी जाईन आणि जर नाही मान्य झाले तर मग मग पाहू काय होते तर. जाऊ बापू, जेवण घेऊन तर झालं. चहा किया पेता काय म्हटलं? नाही नाही नाही, जेवण झाल्यावर मी चहा घ्या नसतो पेत. नाही, आज किती दिवसाच्या नंतर एवढं चांगलं जेवण भेटलं जेवाले माझ्या राधिकाच्या हातचं. नाही तर त्या रश्मीनं तर पूर्ण तोंड हे करून टाकलं होतं कसंचं कसं खाऊ घालून. आज म्हटलं पोट भरून जेवलो मी माझ्या राधिकाच्या हातचं. माझ्या राधिकाच्या हाताले लयच चव आहे, लयच चव आहे. आपा मी काय म्हणतो, राधिकाला घेऊन जातो ना मग सकाळी मी. आता रात्र झाली, आता रात्रभर थांबून जातो म्हटलं आणि सकाळी घेऊन जातो मग तिथे. जावई बापू बसा ना तुम्ही, बसा, आपण बसून बोलू म्हटलं. जावई बापू काय म्हणून राहिले होते तुम्ही, सांगा. मी म्हणून राहिलो होतो का उद्या नेतो म्हटलं राधिकाले सोबतच. आता रात्र झाली म्हटलं, रात्रभर थांबून जातो आणि उद्या सकाळी निघून जातो. चहा घ्या पिऊन. हे पहा जावई बापू, राधिकाला आम्ही तुमच्यासोबत पाठवत होतो खरी, पण आमची एक अट आहे म्हटलं. अट? कोणती अट? हे पहा जावई बापू, आता हे जे काही झालं होतं तुमच्या दोघांच्या मधात, हे सगळं तुमच्या बहिणीच्या आणि तुमच्या आईच्यामुळे झालं होतं आणि त्याच्यामुळे एवढा सगळा घोळ झाला. आता म्हटलं आमच्या राधिकाला तुम्ही जेव्हा घेऊन जाल तिथं, तर तेव्हा तिथं तुमची बहीणही आहे, तुमची आई आहे. आणि तुमची बहीण आणि माझ्या राधिकाचं काही पटत नाही. तुमची बहीण माझ्या राधिकाला काही पसंत करत नाही आणि तिला नेऊन काही फायदा नाही आहे ना मग तिथं. आणि तुम्ही तुमच्या बहिणीला काही पाठवू शकत नाही, कारण की तुमच्या आईच्या पुढं काही चालत नाही. मग आता तुम्ही असं करा, माझ्या राधिकाला घेऊन तुम्ही वेगळं राहा, वेगळ्या घरात. त्या घरात नाही, दुसऱ्या घरात. वेगळ्या घरात? पण हे पहा जावई बापू, आता म्हटलं रात्रभर आहे म्हटलं तुमच्याजवळ. रात्रभर विचार करा आणि विचार करून निर्णय घ्या. आणि त्या घरात तर मी माझ्या राधिकाला पाठवू शकत नाही, कारण की एका घरात त्या तिघी राहणं अशक्यच आहे म्हटलं. आणि तुम्ही तुमच्या बहिणीला पाठवण नाही. मग आता विचार करा तुम्ही काय करायचं आहे तर तुम्हाला. पण आई, ह्याच विचार राधिकाचाही आहे काय? हे पहा जावई बापू, ती माझ्या शब्दाच्या पुढं काही जाणार नाही आहे. आणि जो माझा विचार तोच राधिकाचा विचार. आणि तिचा विचार काही असला तरी मी माझ्या लेकीला पाठवणार नाही म्हटलं, एवढा अत्याचार सहन करण्यासाठी. आई, तुम्ही माझ्यावर विश्वास करा, मी तिला काहीच तकलीफ होऊ देणार नाही. कारण की मी तिच्या पाठीशी उभा आहे. तिला काही झालं ना तर मी पहिले बोलणार. घरातही काही झालं तरी तुम्ही काहीच टेन्शन नका घेऊ. एक वेळा विश्वास करून तिला पाठवा माझ्यासोबत. हे पहा जावई बापू, मी नम्रपणे तुम्हाला माझा जो निर्णय होता तो सांगितला. आता तुमच्या मनावर आहे, तुम्ही काय विचार करता आणि काय निर्णय घेता. वेगळं? हा तर विचार कधी केलाच नव्हता. आणि मी राधिकाशिवाय राहू शकत नाही आणि आईबाबाशिवाय राहू शकत नाही. आता मी करू तर कसा करू? राधिकाला सोडून गेलो तरी तिकडे काही मन लागणार नाही आणि आईबाबाला सोडून गेलो तरी मन लागणार नाही. आता मी तर मनातच फसून गेलो. काय करू? हे सगळं कायच करू मी? हे पहा जावई बापू, तुम्ही वेगळं राहिला तिथंच घ्या ना घर, जवळच घ्या. तुमचे आई बाबा दिसतेत ना तुम्हाला. एवढं सोपं नाही आहे आई. तुम्ही सांगा जावई बापू, आम्ही एवढा प्रेम करून आमच्या लेकीला तुमच्या घरी पाठवलं आणि तुम्ही एवढा अत्याचार केला. आता तुम्ही सांगा, तुम्ही तुमच्या आईबाबाजवळून एक मिनिटही दूर नाही राहू शकत. आणि आम्ही एवढी मोठी पोरगी तुम्हाला दिली, आमचं मन काय म्हणून राहिलं असेल असं तिला पाहून. तुम्ही विचार करा एक वेळा आणि तुम्ही आमच्या जागेवर राहून पहा कसं वाटते तर. पण ह्याविषयी मला बाबासोबत बोलायला लागल, कारण की तेच मला समजू शकतात. मी त्याच्याशी बोलतो आणि मगच विचार करून काय आहे तर मगच निर्णय घेईन. बरं ठीक आहे ना, पहा ना तुम्हाला कसं काय करायचं आहे तर. पण आम्ही जो निर्णय घेतला त्याच्यावर आम्ही ठाम आहे म्हटलं. त्याच्या मागं पुढं तर आम्ही सरकणार नाही आहे. कारण की जेव्हा तुम्ही वेगळे राहाल तेव्हाच आम्ही राधिकाला पाठवू तुमच्यासोबत. नाही तर आमची मुलगी आमच्याजवळ बरी आहे. आता एवढा मोठा निर्णय घ्यायला मी एकटा कसा घेऊ? आणि काय विचार करून घरचे लोक? पण मला राधिकाही पाहिजे आणि मी आता विचार केला तिला घेऊनच यायचं आहे. पण आता करू तरी कसं? आणि वेगळं राहायचं, वेगळं कसं राहू आता? घर नाही ना दार नाही, त्या घरातही नाही म्हणते. आता कसंच करू? आता मी काय करतो, बाबाला फोन लावतो आणि काय झालं तर ते सांगतो. आणि बाबा काय म्हणते तर मग विचार करा. बाबा फोन उचला ना, लवकर फोन उचला ना. हॅलो. हां बाबा, मी बोलून राहिलो पिंटू. हां बोल ना. तर काय म्हणून राहिलं? बाबा, मी इथं राधिकाला घ्यायला आलो होतो ना. हां मग काय झालं? येऊन राहिली ना राधिका? घेऊनच ये तिला सोबत. लागन तर त्याची माफी मागजो. लय मोठी चूक झाली म्हटलं तुझ्याकडून. त्याची माफी किपी माग आणि घेऊन ये तिले. सोनवायरी घरातच पाहिजे. बाबा, ते माझी सासू म्हणते राधिकाला पाठवतो तो म्हणते, पण म्हणते त्या घरात नाही पाठवत म्हणते. वेगळं राहा म्हणते तिला घेऊन म्हणते. वेगळं? हो बाबा. आणि जर का म्हणते वेगळं नाही राहीन म्हणते तर मग राधिकाला पाठवत नाही म्हणते, कारण की रश्मीचं आणि तिचं पटत नाही ना म्हणून. ज्या माय बहीण ह्या पोट्टीनं पुढचंच नाही ठेवलं. पण तुझा काय विचार आहे तू सांग पहिले मुली. बाबा, मला राधिका पाहिजे बाबा. मी तिला घेऊनच येतो. त्याच्यासाठी मला काही करायला लागेल तरी चालेल, पण मला राधिका पाहिजे बाबा.
ठीक आहे ना मग. तुले आता काय बोलू मी सांग. आता तुला तुझी बायको पाहिजे आणि वेगळं कुठं राहशील तर तू? हां, तिथंच राहते काय, त्याच्या गावातच राहते काय? नाही हो बाबा, इथं कायले, तिथंच काम आहे सगळं आहे. आणि इथं राहून काय करू? तिथंच येतो म्हटलं. एखादी खोली मुली पाहतो आणि तिथंच राहतो. जास्त दिवस नाही. आपण लव रश्मीचा इथं जोड. आण तू, आण राधिकाले आण, पाहू मग. वेगळं राजेच ठेवली ना ते ना, मी पाहून देतो तुला खोली. तू काही टेन्शन नको घेऊ. आता जे झालं ते झालं. आता म्हटलं मी माझ्या दिमागानं सगळीचं बरोबर करून देईन. तू आण आपल्या राधिकाले, पाहू मग. ह्या दोघी मायकी लिखिले मी पाहतो काय होतं याचे नाटकं. खरंच काय बाबा? आणू का राधिकाले? बाबा, मी तर तुम्हाला असं समजत होतो का तुम्हाला मी काही फिकरच नाही आहे. पण बाबा, आईच्या पेक्षा तर तुम्हाला जास्त फिकर आहे म्हटलं. मी जास्त फिकर आहे. बाबा, मी आणतो हा राधिकाले. मी घेऊनच येतो म्हटलं सकाळी. सकाळी आणतो बाबा राधिकाले. बरं घेऊन ये. आणि तू काही टेन्शन नको घेऊ. आणि मी आहे म्हटलं तुला सपोर्ट करायला. काही टेन्शन नको घेऊ, तू ये फक्त राधिकाला घेऊन. हो बाबा, हो, सकाळीच निघतो बाबा. हो, ठेव आता फोन. चला मग आता तर म्हटलं बाबाने परमिशन देऊन दिली राधिकाला आणायची. आता वेगळं तर वेगळं काय करणार आहे आता. पण राधिकाला तर घेऊनच जातो. कोणती अट ठेवली असती ना तर बाबाजवळून ते मान्यच करून घेतली असती. आणि मग तर मन होतच राधिकाला न्यायले. पण आता काही हो, आता राधिकाला घेऊनच जातो मी. आता चला मग, आता राधिकाला सांगतो आणि घरच्यालाही सांगतो करून ठेवा म्हणून राधिकाची तयारी. आणि उद्या सकाळी भुर्र. आणि जर तुम्हाला आमचे हे व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज 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 आम्हाला सबस्क्राईब करा, आम्हाला कमेंट करा. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला सांगा. आणि लाईक तर नक्कीच करा. भेटू मग उद्याच्या एपिसोडमध्ये.